आई काय ग? झाडू मारून झाली, मग भांडी घासून घे. मग तुम्ही कुठे चाललात? मी बाजाराला चाललो. बाजारात कशाला? भाजीपाला आणायला. मग 1 किलो पोटॅटो घेऊन या. हट. रोज काय पोटॅटो खाऊन पोट नाही पुरं येतील. आज ना मी माझ्या आवडीची भाजी आणतो. कोणती भाजी? बटाटी. आई, काल ऑफिस मध्ये असताना आजीचा फोन आला होता. मग काय बोलले? लेकी मला कुठं सोडून गेलीस ना माझे लेकी, लेकी मला कुठे टाकून गेलीस ना माझे लेकी. फोन काय मिळालाय? रडतायस तो? असा मी नाही रडत, ती जेव्हा फोन करते ते अशीच रडत असते. माझे लेकी माझे लेकी. कधी पण तिचा फोन आला की ती अशीच बोलते. मग दुसरं काय तुला सांगू मी? काय करत बसलेस? कसला आवाज येतो एवढा? कसला आवाज एवढा? बाबा गावावरून आलेत ना. आई किती वर्ष गावी गेलीत ना, तर बाबा भांडते. अच्छा, पकड, बघतो मी. अहो चहा तर घ्या. सुनबाई, हा बाबाला पुचलेला आहे. जा जा जा, दर्शन घे. जा जा लवकर. कुठे झाली म्हणून करीत? घरचा करता पुरुष कोण आहे? मी आहे ना, मी घेणार पहिला दर्शन. सासूबाई मला का मारले? आई अजून एक मारा ना. मारा अजून एक. अजून एक मारा ना. नाही, जास्ती मारू नाही शकत. का? तुझा भाव भेटला होता मार्केटला, त्यांनी साडी दिलाय नाही 1000 रुपये दिलाय. तो म्हणला भावीच कराया काय मला भेटणार नाही. काय रे, कुठे आहेस? अगं ऑफिसला आहे. वाव, माझा नवरा ऑफिसला आहे. मग लग्न झाल्यानंतर मला पण नेणार ना ऑफिसला? हो, मग दोघे ऑफिसला जाऊ, दोघे पैसे कमवू, राजा राणीचा संसार. अगं माझा होणारा नवरा ऑफिसवाला आहे. हा, मज्जा आहे तुझी. हाय तुझा ऑफिस, बोला होतास राजा राणीचा संसार. हे बघ, ऑफिसला जाणार, महिनाभर काम करणार, त्याच्यानंतर पगार येणार, पगार झाल्यावर राशन आणणार, राशन आणल्यावर तू बनवणार मग खाणार. इथे तसं नाही, इथे डायरेक्ट काढायचा, शिजवायचा आणि खायचा. राजा राणीचा संसार. उपस चल लवकर जाऊन शिजवायचा आहे. इतकाच तुला मी वाईट माणूस वाटतो तर कशाला लग्न केलंस माझ्याशी तू? ते तर माझी आई बोलली होती, 10वीला जर नापास झालीस ना तर तुझा गाढवाची लग्न लावेल. त्यात माझा नशीब खराब, 10वीला नापास झाली, झालं लग्न तुमच्याशी. मला गाढव बोलली? बाबा आलास? हा आलो. हे घ्या पाणी. ठीक आहे मिठाई. दिवाळीची सुट्टी पडली. हा. कुणी दिली मिठाई? हो, कुणी दिली मिठाई? अगं आई, तो राकेश आहे ना माझ्या कामातला, त्याच्या सासरच्या लोकांनी दिली मिठाई. त्याला भरपूर काय सामान मिठाईचं दिलेलं सगळं. हिच्या कोणी देत आहे? इतकी वर्ष झाली पण कोण देतोय? पर असा कसा बोलतस? नाहीतर काय, बरोबर तर बोलतो आई. जेव्हापासून लग्न झालंय एक वस्तू तरी हिच्या बाहेरच्या लोकांनी दिली आपल्याला. सगळ्या मित्रांच्या सासरची माणसं काय ना काय भेटवस्तू देतात. हिचं कोण देत आहे? बोललास, तुला काय बोलायचा होता तो?
तिच्या माहेरशी नाही मिठाई आली तर तू उपाशी आहेस काय? आपल्या घरी दाल भात खाता आहेस ना. तिच्या आईबापांनी पोरगी आपल्याला दिली त्या आपल्याला काय कमी आहे काय? आता जे मी काय जर सांगताय तो नीट आहे. ही माझी सून नाही, माझी लेक आहे. तिला काय पर बोललेला मी खपून नाही घेणार. चल पोरी, राम दे त्याला इथंच. आई कुठे जायचं आहे? चल तू, दिवाळी आहे, तुला एक साडी घेत आहे. चला मग चला. काय ग सुनबाय, भवानीच्या भूतासाठी घरभर हिंडतेस. असा डोक्यावर पदर घ्यायचा. घरात सासरा आहे, घरात दीर आहे, बापाचं घर आहे. तुमच्या तरी कुठे बापाचा घर आहे? अभिनंदन सर, कोर्टाने तुमच्या घटस्फोटाला परवानगी दिली आहे. धन्यवाद धन्यवाद सर. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आता कसला आणखी प्रॉब्लेम? तुम्हाला दर महिन्याला तुमचा अर्धा पगार त्यांना द्यावा लागणार. काय सांगताय सर? खरंच खरंच सर, मनापासून आभार, मनापासून धन्यवाद सर. अहो, अर्धा पगार त्यांना द्यावा लागणार असं म्हटलं मी. तुम्ही खुश कसले होताय? अहो सर, खुश हो नाही तर काय करू? आधी तर पूर्ण पगार द्यायला लागायचा. सुनबाय, तुला माहिती आहे काय तुलाच का पसंत करून आणली ते? हो, चांगलंच माहिती आहे. 10-15 पोरी फिरली असेल. तुमचा आणि तुमच्या पोराचा थोबाड बघून कुणी पसंत नसेल केली म्हणून आली असेल माझ्याकडे. चला आई, मी जाते. कुठं चाललीस? किती वर्षानंतर भावाकडे चालले, भाऊबीजला पुण्याला. या अशी का, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पुन्हा नाक कापशील होता आपल्या घराण्याचा. जरा सजून नटून जा. अगं कदमाची सून आहेस तू, या लोकांमध्ये उठून दिसलीच पाहिजे. जरा चमक धमक लावून जा. ठीक आहे आई. रुको जरा, सबर करो. आता ठीक आहे ना आई? सुनबाय, लक्ष्मी पूजनला तू काय ड्रेस घालणार आहेस? साडी नेसणार आहेस? नाही हो आई, यावर्षी माझ्याकडे ड्रेस पण नवीन नाही ना साडी पण नवीन नाही. ह्यानं बोलली घ्या मला, तर नाही बोलली. तू जर नवारी नेसणारी नाचतेरीस तर माझ्याशी नव्या 2 घाऱ्या होत्या. लक्ष्मी पूजनचे दिवस तू एक नेसली असतीस आणि मी एक नेसलो असतो. हो ना आई, मला नवारी नेसताना येते रे, ना तर मी नवारी नेसली असते. इतक्या साड्या पडल्यात, कपडे ठेवायला जागा नाही आम्हाला. आता गणपतीला घेतली होती ती पण साडी नवीन आहे. अगं ही घे नवीन साडी. अय्या, कुठून आणली? अगं इथल्याच दुकानातून. नक्की आवडली का तुला साडी? हो, पण कोणत्या दुकानातून आणली? अगं जास्त लांब नाही गेलो, तुझ्या कपाटातून आणली. सुनबाय, हा चिजण्यांचा यार काय घेऊन बसलेस? धीर वाजून गेला. जेवण बनवायचीच कंदी. गावाना आणली तीच चुकी केली. धीर वाजून गेला. जेवणाचा अजून ठिकाणा नाही. सगळ्यांना 2-2 मुकी लागाव्या म्हणून आणले तर तूच खायला बसली. एवढा यार बरा नाही. 2दा बोलून गेलो तरी काय अंग देस नाही. दे इकडे चिचण्या, टाकताय फेकून. रुको जरा, सबर करो. आई, चिचण्यांसाठी कशाला मचमच करता? चिचण्या खायला घेतल्या ना, हाताची आणि तोंडाची अशी झुंगी होतं ना, तर चिचण्या संपल्याचं उठूसा वाटत नाही. नाही ना, चिचण्या खावशाच वाटतात. गावची वस्तू ती गावची वस्तू. हे 2-4 त्या संपून टाकू, मग नंतर करू जेवण. कुठं जायचं आहे? अरे जेवण कधी करशील? माझी तर खायची स्पीड तुमच्यापेक्षा जास्त आहे. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे लोक म्हणतात ना, बायका छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करतात. अरे थोडी तरी शरम करा, थोडी तरी लाज बाळगा. आपण आपल्या बायकोबद्दल बोलत असतो, छोट्या छोट्या गोष्टी. अरे ही तर बिना गोष्टीची पण भांडणं करते. अहो कंटाळा आलाय मला, किळस आला एकदम. कधी सांगाल माझं कौतुक नाही केलं, कधी माझ्या केस बघा, कधी माझ्या डोळे बघा.
काय अक्षरशः वैताग आणून दिलाय. हा तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हे घ्या पाणी. हा चिडचिड करू नका. तर तुम्ही समजून घ्या. बरोबर बोलतोय ना मी? हा समजून घ्या तुम्ही. हा बरोबर सांगते ते. हा आली हो बाजाराला गेलेली हो. नाही बाजाराला गेलेलो. अगं ती आहे बहिरी, तिला नाही तर ऐकू. तुला काय बोलायचं तो माझ्याशी बोल. नाही मला वाटलं बाजाराला गेलेली. बाजाराला गेलेलो. ही तांबाटी कशी भेटली? नाही मामाची कशाला भेट घेऊ, बाहेरच्या बाहेर ना आलो ती. हात बघितलायस? ती काय बोलते ती? कामाची सोय झाली का विचारते. झाली, कामाची सोय झाली. अरे बापरे 100 रुपये किलो झालाय. हो दुकान लवकर बंद झाले. लईच महागडा झालाय दुकानदार. परत जाऊ नको त्या दुकानात. परत जाईन मी संडे बाजाराला. एक देन अशी उलट्या हाताची, हिच्याशी बोलून काय फायदा नाही. कांदा आणि लसूण ना तेल गरम कर, ज्या कानात वाचायला लागल तेव्हा हिला कुठं ऐकू येईल. अजिबात ऐकायला येत नाही. जेवायला काय बनवलंय? मी घेतला जेवून, तुमचा काय तो बघा. अच्छा बघ्या जर असा गेलेस. चल चल पटकन जेवून घेऊ चल. सुनबाय या गाल्यात काय घातलंस घंटोले? आई त्याला घंटोला काय नाही बोलत, त्याला ब्लूटूथ बोलतात. सुनबाय मनापर दे, मनापर गाणं ऐकून ये. हा घ्या गाणं लावून दिलाय, आता ऐकत बसा. आता पण म्हातारी कशी गप बसले, अशीच जर गप बसली देवासारखी शांत. पण नाही, दिवसभर कच 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 माझ्या मागे करायचं. स्वतः पण गप बसणार नाही ना मला पण गप बसून देणार नाही. रुको जरा सबर करो. अशीच रोज गाणी लावून दिली पाहिजे. म्हणजे दिवसभर ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव, हे दे, हे खायला दे, ते खायला दे. स्वतःला पण शांती नाही ना मला पण शांती नाही. अच्छा बघा कशी गोड दिसते. अशीच गाणी लावून दिली पाहिजे, नाही तर बोलायची काही सोय नाही. आता जसं माझ्या मनाला पाहिजे तसं मी बोलू शकते. नाही घ्याय 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 नुसतं करत बसते. झाली तुझी बरोबर करून. तुला वाटलं मी काणार आहे? मनापर येतं चालू बंद करताना. बे दूने 15 बे दोने 15 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 बे दूने 15. बाबा त्याला चुकीचा का शिकवता? अगं ह्याच्या आधी तो बे दूने 25 बोलायचा. आता त्याला 15 आणले, अजून त्याला काही दिवसांनी 4 वर आणले. तू त्याची काळजी करू नको. हे बघ पोरी अशी जित नको करू. मी बोलतो ना त्याच्या बरोबर. मला राहायचंच नाही माणसाबरोबर. हा माणूस नुसता मला मेंटली टॉर्चर करतो. अगं मेंटली टॉर्चर म्हणजे काय करतो तो तरी मला सांग. नुसता माझी भांडतो, बरोबर करतो. मी काय बोलायला गेली का कानात इयरफोन घालून बसतो. ह्याला मेंटली टॉर्चर नाही तर काय बोलतात? मला सांग, आहे काय माझी काय चुकी याच्यात? आई मला काल रात्री स्वप्नात ना 1 लाख रुपये भेटले. मग काय माझे डोले उघडले. अरे देवा, तुला डोलं उघडायच्या अगोदर बँकेत टाकाय काय झालं होता? अहो मी असं ऐकलंय की लग्नाच्या आधी तुम्ही सारखं सारखं मंदिर मध्ये जायचात. हा जायचो. मग आता का नाही जात? आता काय तुझ्याशी लग्न झालं ना. अच्छा, म्हणजे माझ्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही देवाला केलेला नवस पूर्ण झाला तर? देवाना विश्वासच उडाला.